आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्याकरता आपल्याला पैशाची गरज भासते आणि या पैशासाठी माणूस रात्रंदिवस कष्टही करतो. सगळे लोक पैशाच्या मागे धावत आहेत, परंतु सगळ्यांना काय पैसा मिळत नाही, कारण पैशासाठी नशीब लागतं. खरं पाहायला गेलं तर या नशिबाच्या मागे सगळे लोक धावत आहेत. मंडळी, अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो फक्त पैसा मिळवण्यासाठी, आणि आपले उपाय काही सफल होत नाहीत तर आपल्याला पैसा मिळत नाही. मंडळी, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैशाची कुठलीच अडचण तुम्हाला भासू नये, तर मंडळी, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर हा उपाय मी जो सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे. तो उपाय जर तुम्ही केला ना, तर 100% माझी गॅरंटी आहे तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता पडणार नाही. तेवढा पैसा माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे. आणि मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, जो तोडगा सांगणार आहे, तो अगदी रामबाण आहे आणि 100% फायदेशीरही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जी क्रिया सांगणार आहे, तो जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो उपाय तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवून करा. त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल आणि येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये माझी गॅरंटी आहे ती. खरं पाहायला गेलं तर या जगामध्ये पैशाला किंमत फार आहे. लोक म्हणतात पैसा देव नाही, पण पैसा देवापेक्षा सुद्धा कमी नाही. मंडळी, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. या पैशाला मिळवण्याकरता आपण सगळे प्रयत्न करत असतो. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक तोडगा आणि उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्ही केला तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये जो पैसा टिकत नाही आहे, जो पैसा तुमच्या घरामध्ये टिकायला लागेल, तुमच्या घरामध्ये पैशाचे मार्ग सापडतील. फक्त उपाय काय आहे तोच करायचा. त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला विधी जाणून घेऊयात. तुम्हाला एक लिंबू लागणार. जे लिंबू हिरव्या रंगाचं लागणार आहे, लक्षात घ्या. कोणत्या रंगाचं? हिरव्या रंगाचं लिंबू लागणार. लाल रंगाचा एक कपडा लागणार आहे. ते ब्लाऊज पीस असलं तरीही चालेल किंवा एखादा नवीन कपडा जो लाल रंगाचा असेल तो तुम्ही विकत घेतला असेल तरीही तो चालू शकतो. यासोबतच आपल्याला 5 कवड्या पाहिजेत. मंडळी, कवड्यात तुम्हाला माहितीच असतील की कवड्या जो आपण काही ठिकाणी कवड्या देवाऱ्यामध्ये पूजल्याही जातात, तर तशा प्रकारच्या आपल्याला 5 कवड्या लागणार आहेत. त्या 5 कवड्या घ्यायच्या आणि एक लाल रंगाचा पेन घ्यायचा. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. काय करायचं? शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. उठल्यानंतर लाल रंगाचा कपडा त्या ठिकाणी हळदीच्या पाण्यामध्ये भिजवायचा आणि हळदीच्या पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्या कपड्यावरती स्वास्तिक काढायचं. कशानं काढायचं? तर हळदीच्याच रंगानं आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. हळदीत थोडंसं पाणी मिसळून तुम्हाला ते स्वास्तिक काढायचं आहे. ते तुम्ही कुंकवाने काढलं तरीही चालू शकतं. हळद किंवा कुंकू यापैकी एकानं तुम्हाला त्याच्यावरती स्वास्तिक काढायचं. परंतु स्वास्तिक काढल्यानंतर मंडळी, हिरव्या रंगाचे जे लिंबू आहे त्याच्यावर लाल पेनाने एक मंत्र लिहायचा. तो मंत्र तुम्हाला सांगते. ओम श्री मात्रे नमः. ओम श्री मात्रे नमः हा मंत्र त्या लिंबूवरती लिहायचा. लिहिल्यानंतर ते लिंबू आणि त्या 5 कवड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्या कवड्या आणि लिंबू त्या ठिकाणी त्या कापड्यामध्ये बांधायच्या. शक्य जर झाले तर तुम्ही त्याच्यामध्ये भीमसेनी कापराचा तुकडासुद्धा बांधू शकता. तर मंडळी, त्या लाल रंगाच्या कापड्यामध्ये या गोष्टी बांधून झाल्यानंतर 3 गाठी बांधायच्या. 3 गाठी बांधत असताना मंत्र म्हणायचा. ओम श्री मात्रे नमः. ओम श्री मात्रे नमः. ओम श्री मात्रे नमः असा 3 वेळा मंत्र म्हणायचा. 3 गाठी मारायच्या आणि तुमच्या घरातला जे मुख्य द्वार, तुमच्या घरातला जो मुख्य दरवाजा, प्रवेशद्वार आहे किंवा गेट आहे, त्या गेटवरती तुम्ही त्या ठिकाणी लटकवून ते बांधायचं आहे. दरवाजाला बांधताच लक्षात ठेवा, लोखंडाच्या खिळ्याला बांधायचं नाही किंवा लोखंडाच्या गजालाही बांधायचं नाही. मग करायचं काय? तर एखाद्या लाकडाच्या काठीने बांधा. नसेल तर लाकडाची काठी तर पितळेचा खिळा बघा, त्याला तुम्ही बांधू शकता. पितळेचा खिळा असेल तरीही चालू शकतं.
स्टीलचा खिळाही चालेल. या उपायाने तुम्ही ते वर बांधायचं दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वारावर. तुम्ही हे बांधल्यानंतर तुम्हाला ओम श्री मात्रे नमः हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे. लक्ष्मी आणि कवडी, लिंबू आणि कवडी हे माता लक्ष्मीवर आकर्षित करण्यासाठी वापरलं जातं. माता लक्ष्मीवर कृपा आकर्षित करण्याचा प्रमुख हे केंद्र आहे. असा जर तुम्ही त्या ठिकाणी लिंबू आणि कवडी एकत्र करून जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर बांधलत ना, तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर येईल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची काळी नजर तुमच्या घराला लागणार नाही. ही गोष्ट तुम्ही खबरदारीने लक्षात घ्या. तर मंडळी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा. 3 महिन्यामध्ये तुम्हाला घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होताना दिसतील. ही माझी 100% गॅरंटी आहे. हा फक्त उपाय श्रद्धा आणि भक्तीने करा. आणि जर वाईट काही अनुभव आला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमधून कळवा. असं कधीही होणार नाही, कारण ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या गोष्टी जवळ ठेवल्यानं आपल्या आयुष्यातील आर्थिक संकट ही कायमचीच दूर होत असतात. फक्त आपण या गोष्टी करताना आपला विश्वास हवा आणि श्रद्धा हवी. कोणतीही गोष्ट विश्वास नसताना किंवा श्रद्धा नसताना फक्त कोणीतरी सांगितले म्हणून जर तुम्ही करायला गेलात तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे मी मघाशी सांगितलं की जर तुम्ही भक्तीने आणि श्रद्धेने विश्वास ठेवून जर हा मंत्र म्हणून जर तुम्ही या गोष्टी केल्यात तर कधीही चालू शकतं. शुक्रवारचा वार किंवा मंगळवारचा वार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दोन्ही दिवसात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. आणि या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनही आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अनेक असे उपाय किंवा रेमेडीज सांगितलेले आहेत ज्या माझ्या मनाच्या नाही आहेत, पण एक बुक भेटतं तर त्या पुस्तकातील त्या रेमेडीज आहेत की ज्यानं खूप जणांचे संसार मार्गी लागलेले आहेत आणि खूप जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले आहेत. तर तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण जर माहिती हवी असतील तर आपल्या चॅनलवरती जे काही इतर व्हिडिओ आहेत तर तेही बघायला तुम्ही विसरू नका. आणि तुम्ही जर या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. खरं पाहायला गेलं तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की कष्ट केलं नाही आणि हे उपाय केले तर पैसे मिळतात का? तर तसं नाही आहे. आपल्या कामाला, आपल्या कार्याला नशिबाची साथ हवी असेल तर अशा काही गोष्टी आहेत, असे जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. तर पूर्ण श्रद्धेनं हा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्की घडून येतील. धन्यवाद.